सुभाष टॉचविन करून घे लगेच. बघा पुन्हा एकदा सुरुवात करतोय आणि सामन्याकडे वळतोय. चालू असलेले सामने मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना एकनाथ स्मृती बदलापूर आणि बनाम शेनेपेन हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना बेडसगाव रोहन अ विरुद्ध कुडेरान किशोर अ. बेडसगाव रोहन आणि कुडेरान किशोर अ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचाय. आणि मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना शाळेची वाडी ब आणि बोरीचा माळ चिराग. शाळेची वाडी ब आणि बोरीचा माळ चिराग या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचाय. या दोन्ही संघाला पहिला पुकार असेल. त्यानंतर होणारा सामना केळगायनी आणि ढवळेवाडी. केळगायनी आणि ढवळेवाडी. त्यानंतर होणारा सामना सोंडेवाडी आणि चापेवाडी पठार. त्यानंतर होणारा सामना मिरचुलवाडी आणि नंबरवाडी ब. त्यानंतर होणारा सामना चाऊचवाडी ब एकनाथवाडी. त्यानंतर होणारा सामना आनंदवाडी नेरळ नारळवाडी क किशोर. असे दुसऱ्या पेजले सामने आहेत याची सर्व संघाच्या संघनायकांनी. आणि उंबरवाडी विशाल आणि शाळेचीवाडी शरद, बेडसगाव बरोहित आणि बोबोलिओ असे सामने होतील दुसऱ्या फेरीतले. सुंदर अशी 1 नंबर जर्सी प्राधान्य केलेला खेळाडू डिक्सल पालीचा बालू आणि सुंदर अशी डिफेन्स पाहायला मिळते. सुरेख अशी डिफेन्स आणि चढाईपट्टू बाद होतोय आणि एका गुणाची कमाई जाते ती भागुचीवाडी या संघाला. चांगले असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात भागुचीवाडी संघामध्ये. तसेच डिक्सल पाली मध्ये सुद्धा चांगले असे खेळाडू पाहायला मिळतात. आणि मैदान क्रमांक 1 वर सुद्धा एक चांगल्याशी लढत ठाणे जिल्हा आणि एक पेन तालुका रायगड जिल्हा. सुंदर असा या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. जय भवानी शेनेपेन बनाम एकनाथ स्मृती बदलापूर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पंच देखील सुरेख अशी चांगल्याशी पंचांची भूमिका बजावत आहे. आणि आता मात्र भागुचवाडी संघाचा आरूढ 5 नंबर जर्सी असलेला चांगल्या अशी डाव्या आणि उजव्या दिशेने चांगल्याशी चढाई गडी मारण्याच्या प्रयत्नात. आणि मला वाटतंय थोडस टाइम घालवण्याच्या प्रयत्नात असेल. नक्कीच चांगला संघ, एक मजबूत संघ आणि खाली हाती परतलेला आहे. पुन्हा एकदा तसं जसं प्रतिउत्तर देण्यासाठी 4 नंबर जर्सी असलेला मला वाटतं आता थर्डचा इशारा असेल. नक्कीच थरेडचा भोंगा आमच्यापर्यंत सिग्नल आलेला. आणि आता मात्र भागुचीवाडी संघाला करो या मारो 8 नंबर जर्सी आणि सुंदर अशी हनुमान उडी केली होती. प्रयत्न केला होता पण अपयश आला. आणि मला वाटतंय चढाईपट्टू बाद होतोय आणि 1 गुण प्राप्त होतोय तो डिक्सल पाली या संघाला. मला वाटतंय शेनेपेन मध्ये सुद्धा नवीन खेळाडू आपल्याला दिसत आहे. पण तरी सुद्धा चांगल्याशे खेळाडू आपल्याला खेळी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. कारण जे बाकी जुने काही खेळाडू होते सिनियर ते खेळाडू लहू असे चांगले खेळाडू होते त्यामध्ये. आणि आता त्याचेच पुढच्या पिढीचे जे खेळाडू चांगली खेळी करतात जय भवानी शेनेपेन संघामधून. नक्कीच या ठिकाणी
चांगलासा बदलापूर संघाचा 17 नंबर जर्सी असलेला खेळाडू, उंच असं खेळाडू गडी मारण्याच्या प्रयत्नात तेवढाच बोनस होऊन असेल, मला वाटतंय थोडीशी घाई होते. बघा जेवढे चढाई करतोय, रायडिंग करतोय तो भूषण, हे देखील आपल्याला माहिती आहे की आपला ठिकाणी आपण आहे तोपर्यंत आपल्या संघाला थोडंफार आधार मिळतोय, जेणेकरून गुणाची आशा असते की आपला खेळाडू एकाच तरी गुणाची कमाई. नक्कीच आपण या ठिकाणी दुसरे फेरी सुद्धा सामने काही शिल्लक असतील, लगेच आपण तिसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहे. तिसऱ्या फेरीला जो संघ विजय होईल तो 8 मध्ये प्रवेश करेल. सुंदर अशी चढाई बदलापूर संघाकडून, जेणेकरून आता थोडं
सामना संपायला शेवटचे 5 मिनिटं शिल्लक. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. सुंदर असा हा भूषण जेनेबेनचा एक उत्कृष्ट चढाईपट्टू आपल्याला खेळी पाहायला मिळतंय. सुंदर असा या ठिकाणी चहाची व्यवस्था केली. मंडळ आभार आहे तुमचं. या ठिकाणी आमचे जीवन सर थोडा थंड झालेत. चला बेडीस गावचे सर्व आपले मित्र या ठिकाणी उपस्थित झालेला विरुद्ध संघ कुडेरान सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर लगेच त्या ठिकाणी आखणी करून घ्यायचे आणि पंचाने टॉचविन करून घ्यायचंय. एक वर लावू नका. आणि या पुढे लगेच हजर आहे का लगेच बेडसगावचा आणि कुडेरान संघाचा जो सामना होईल त्यानंतर लगेच सामना होईल. तर त्या दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. आपला आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर चालू असलेला सामना बेडसगाव आणि कुडेरान. बघा चालू असलेला सामना. पंच जयरामगड त्या ठिकाणी असतील. दुसरे पंच कोण आहे? रमे आपला सुभाष आहे
ठीक आहे. बघा चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेच सामना होईल. चालू असलेला सामना बेडसगाव विरुद्ध कुडेरान हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना निकेश मैदान क्रमांक 1 वर ओमसाई आधारपाडा विरुद्ध नवशिजवाडी निकेश या दोन्ही संघांनी आपापले संघ घेऊन मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. हा पहिला पुकार असेल दोन्ही संघाला. तसेच मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना पंच तिथे नाही ना म्हणून आता आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी निकाल कळेल. चांगला सामना असा रंगतदार सामना. आणि आता मात्र निकाल येतोय.